जो लोग तुम्हारे हाथ का छुआ हुआ पानी तक नहीं पीते, वो तुम्हारा वोट पाकर संसद में जाकर तुम्हारे हक और अधिकार के लिए क्या खाक में लढेंगे, असं म्हटलं होतं मान्यवर कांशीराम यांनी. उत्तर प्रदेशामध्ये एक नव्या राजकीय पर्वाची सुरुवात करणारे मान्यवर कांशीराम, ज्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये समाज सुधारण्याचा, समाजाला बदलण्याचा आणि समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आपलं संपूर्ण उभं आयुष्य समर्पित करणारे मान्यवर कांशीराम. किती लोकांना माहिती आहे मान्यवर कांशीराम, जे पंजाब राज्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी ते एका संशोधन केंद्रामध्ये काम करत होते वैज्ञानिक म्हणून. एक घटना घडली की त्यामध्ये 14 एप्रिल निमित्त काही कर्मचाऱ्यांना सुट्टी हवी होती आणि ती सुट्टी तिथल्या कंपनीनं, तिथल्या संस्थेनं नाकारली. आणि ही गोष्ट ज्या वेळेला कांशीरामजी यांना कळाली तर त्यावेळेला त्यांनी या संदर्भामध्ये एक आंदोलन उभं केलं आणि 14 एप्रिलची शासकीय सुट्टी त्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मिळवून दिली. हीच एक घटना त्यांच्या आयुष्यामध्ये समाज परिवर्तनासाठी कारणीभूत ठरली. मित्रहो, याच घटनेमुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आपलं संपूर्ण जीवन या संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी समर्पित केलं. मित्रहो, 1978 साली त्यांनी बामसेफ नावाच्या एका लढाऊ संघटनेची स्थापना केली आणि याच संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जो असंघटित असलेला जो कामगार वर्ग आहे, जो SC, ST, OBC, इतर मागास या सर्व घटकातील लोकांना एकत्रित करून त्यांच्या न्याय व हक्कासाठी जागृत करण्याचं काम मान्यवर कांशीराम यांनी केलं. नंतरच्या काळात त्यांनी 14 एप्रिल 1984 साली BSP अर्थात बहुजन समाज पार्टी या पक्षाची स्थापना केली आणि राजकीय अस्मिता हरवलेला बहुजन समाज या बहुजन समाजाला जी इतर प्रस्थापित पक्ष जे काही त्याला मर्यादित करू शकत होते, जे काही त्याला गृहीत पकडत होते, त्यांना त्याची दखल घ्यायला भाग लावली आणि किंग मेकरच्या भूमिकेमध्ये हा संपूर्ण बहुजन समाज ज्या व्यक्तीने आणला त्या व्यक्तीचं नाव म्हणजे मान्यवर कांशीराम. मित्रहो, हे संपूर्ण समाज परिवर्तनाचं काम करत असताना त्यांनी स्वतःचं जीवन अतिशय त्यागरीत्या जगलं. कुटुंबासाठी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला नाही. अक्षरशः त्या व्यक्तीनं गावोगाव सायकलवर त्या ठिकाणी प्रचार केला. सायकलवर वेगवेगळ्या गावांमध्ये प्रचार केला, वेगवेगळ्या गावांमध्ये त्या ठिकाणी गेले, तिथल्या लोकांसाठी केडर कॅम्प आयोजित केले आणि त्या केडर कॅम्पच्या माध्यमातून जो झोपलेला बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाला जागृत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून मी दाव्यानं म्हणतो आणि म्हणून मी नेहमी दाव्यानं प्रत्येक ठिकाणी म्हणतो की महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 महापुरुषांच्या नंतर जर कोणी चळवळीचा चाक खऱ्या अर्थानं गतिमान करण्याचं काम केलं असेल तर ते पंजाबच्या कांशीरामजी यांनी केलं आणि त्यांचा आदर्श संपूर्ण भारतामध्ये बहुजन समाजाने घेतला. त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी म्हटलं होतं की तुमच्यावरती बलात्कार होतील, तुमच्यावरती अन्याय होतील, तुमच्यावरती अत्याचार होतील, सगळं काही होत राहील, तुम्ही शोषित राहाल. का? कारण की तुमच्याकडे पॉलिटिकल पॉवर, तुम्ही शासक नाही आहात म्हणून, तुमच्याकडे राजकीय सत्ता नाही आहात म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की राजकीय अस्मिता हरवलेल्या समाजाला राजकीय क्षेत्राचा त्या ठिकाणी त्यांना वाटा मिळावा असं बहुआयामी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं आणि बहुजनांच्या राजकीय अस्मितेचा त्या ठिकाणी त्याला उंचावण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रयत्न केलं ते मान्यवर कांशीराम. म्हणून संपूर्ण बहुजन समाजाने मान्यवर कांशीरामजी यांचं ऋणी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगेन. थँक्यू. धन्यवाद.